एक संतापजनक बातमी आहे। शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार। आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे। आरोपी शिक्षक आरिफ सय्यद पोलिसांकडून अटक। राजकीय पदाधिकाऱ्यांकडून आरोपी शिक्षकाला मारहाण करण्यात आली। आरोपी शिक्षक आरिफ सय्यद ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने रोबोटिक्सचे प्रशिक्षण देत होता। आरोपीने इतर कोणावरही अशा प्रकारचे अत्याचार केले होते का याचा तपास सुरू आहे। अल्पवयीन विद्यार्थिनीवर या शिक्षकाकडून अत्याचार करण्यात आलाय। त्यानंतर काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्याला घेराव घालत त्याला चोप दिला आणि त्यानंतर शिक्षकांच्या ताब्यात दिलाय। आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही संतापजनक घटना आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी आदित्य भवर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। आदित्य, काय अधिक माहिती मिळते? नक्कीच शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षकाने आपल्या विद्यार्थीवरती 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थीवरती लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना समोर आलेली आहे। हा सगळा प्रकार आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला आहे। आरोपीला काही राजकीय कार्यकर्त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चोप देखील दिला आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे। या आरोपीने अशा प्रकारचे कृत्य अजून कोणत्या विद्यार्थ्यांनी सोबत केले आहेत का याची देखील माहिती आता पोलीस घेत आहेत। या घटनेची अशी माहिती आहे की हे लैंगिक अत्याचार तिच्यावरती वारंवार होत होते आणि ती जेव्हा अति झाले तेव्हा तिने तिच्या घरच्यांना ही सगळी माहिती कळवली आणि त्यानंतर ती बातमी पसरल्यानंतर त्या शिक्षकाला तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी असतील बेदम मारहाण केली आणि पोलीस ठाण्यात स्वाधीन केलेलं आहे। आता पुढील तपास आंबेगाव पोलीस स्टेशन करत आहे। जी आदित्य, हा शिक्षक कुठले क्लास घेत होता, कुठे याचे वर्ग भरत होते आणि किती साधारण विद्यार्थी याच्याकडे होते, त्या संदर्भात काही तपास पोलिसांकडून केला गेला आहे का? नक्कीच ही जी विद्यार्थी आहे ही रोबोटिक्स जे मेकॅनिकल आहे त्यामध्ये शिक्षण घेत होती। तिथलं प्रसिद्ध असे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ती शिक्षक घेत होती। अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे शिकत असतात। अद्यापही या सगळ्याची माहिती आता पोलीस गोळा करत आहे। सगळ्यांना त्या कॉलेजचं ऑडिट होत आहे आणि या शिक्षकाच्या संपर्कात किती विद्यार्थी होते याचा देखील शोध पोलीस घेत आहे। जी आदित्य, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।